नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नम्रता माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला साडीला फॉल कशी लावायची ते दाखवणार आहे. पण आत्ता सगळी कामं आवरली आहेत माझी आणि आता वाजलेत दुपारचे 3. तर आज थोडं बाहेरचं काम होतं त्यामुळे बाहेर जाऊन आले आणि मग म्हटलं चला आज एक व्हिडिओ बनवूया. तर आत्ता मी तुम्हाला साडीला फॉल कशी लावायची ते अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. त्याचबरोबर काही टिप्ससुद्धा आणि ट्रिक्ससुद्धा सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता मी इथे ब्रॉकेटवर घेतलंय फॉल लावायला. तर आमचा सोन्या कुठे झोपलाय तुम्हाला दाखवते. अगदी टिपॉयखाली जाऊन बसलाय. तर आता मी त्याला काही डिस्टर्ब वगैरे करणार नाहीये. त्याला शांत झोपलाय तर झोपू देत. आता मी माझं काम करणार आहे. तर चला वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी इथे साडी उलटी अंथरून घेतली आहे. उलट आहे की सुलट आहे ती साडी व्यवस्थित बघून घ्यायची. ही त्याची सरळ बाजू आहे ती मी खालच्या बाजूला ठेवली आहे आणि ही जी उलटी बाजू आहे ती वरती केली. आणि हा फॉल आहे हा कॉटनचा आहे. त्यामुळं कॉटनचा फॉल असेल तर याला धुवून घेणं गरजेचं असतं. धुतल्यानंतर त्याला प्रेस करावं लागतं. तर हे सगळं मी करून घेतलंय. आता तुमच्याकडे वेळ असेल आणि तुमचा फॉल जर कॉटनचा असेल तर धुतल्यानंतर सुकवल्यानंतर त्याला तुम्ही 4-5 दिवसांचा वेळ असेल तर तुम्ही गादीखाली सुद्धा ठेवू शकता. म्हणजे त्याला प्रेस करायची काहीच गरज नसते. मी याला प्रेस न करता गादीखाली ठेवलं होतं. माझ्याकडे वेळ भरपूर होता. कारण फॉल काही अर्जंट नव्हत्या. त्यामुळे 4-5 दिवस या गादीखाली होत्या फॉल आणि त्यामुळे आता त्या व्यवस्थित लावण्यासारख्या झालेल्या आहेत. तर ही फॉल जी आहे ती सगळ्यात आधी इथे साधारण 1 ते 1.5 इंच अशी दुमडून घ्यायची. सरळ बाजू आहे फॉलची ती सुद्धा वरच्या बाजूला ठेवायची आणि आतल्या दिशेने हे असं दुमडून घ्यायचं सरळ. आणि आता इथे इथे साधारण आपले 2 हात किंवा मग 5 ते 6 इंच इतकी जागा इथे मार्किंग करून घ्यायची. मी इथे 6 इंचावर मार्किंग केलंय आणि इथून आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची. प्रत्येक फॉलला हे असंच असतं. तुमच्याकडे जर पॉलिस्टर फॉल असेल तर तिला वॉश वगैरे करण्याची काहीच गरज नाही. कॉटनची फॉल असेल तर मात्र तिला वॉश करावं लागतं. तर इथे फॉल ही अशी घ्यायची आहे. 6 इंच अंतर सोडून फॉल अशी घ्यायची आणि इथून इथपर्यंतचं जे अंतर आहे ते 1 पॉइंट इतपतच ठेवायचं आहे. पाव इंच सुद्धा नाही. इथे बघू शकता तुम्ही. फक्त 1 पॉइंट इतकं ठेवायचं आहे. आणि आता हा धागा आपण ज्यावेळी सुईमध्ये घेतो त्यावेळी तो धागा पूर्ण एका लाईनला खालच्या बाजूला आपण फॉल लावणार आहोत. त्यामुळे त्याला पूर्ण पुरेल इतपत मोठा धागा घ्यायचा आहे. कारण छोटा घेतला तर त्याला 100 वेळा गाठी मारत राहावे लागतात. तर मी पूर्ण एका लाईनला पुरेल एवढा धागा घेतलेला आहे. आणि तो घेताना मात्र आपण व्यवस्थित घ्यायचा आहे. त्याला हाताळायचं व्यवस्थित आहे. आता इथे मी तुम्हाला फॉल लावून दाखवते. धागा शक्यतो साडीला मॅच असाच घ्यायचा आहे. इथे हा मी पहिला टाका घेतलाय आणि हा लॉंग धागा आहे त्यामुळे व्यवस्थित त्याला हळूहळू पुढे सरकवून घ्यायचंय. शक्यतो मी प्रत्येक वेळेस फॉल लावताना खाली जमिनीवर घेऊनच खालच्या बाजूची जी फॉल आहे ती जमिनीवरच लावते. पण आता व्हिडिओ बनवायचा होता म्हणून वरती ब्रॉकेटवरती घेतलंय. तर अशा पद्धतीने हा धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि इथे आपण ज्यावेळी आता फॉल लावतो इथे जेव्हा टाका मारतो आपण त्यावेळी आपलं खालचं हे जे बोट आहे हे मधलं बोट त्या बोटाला सुई थोडीशी टच करून वरती काढायची आहे. म्हणजे खाली जो आपण टाका मारतो तो धागा फारसा दिसत नाही. हे बघा आता इथे मी तुम्हाला दाखवते किती बारीक धागा आलाय बघा. आता अशा पद्धतीने मी ही खालची जी बाजू आहे ती पूर्णपणे लावून घेणार आहे. तर आता जवळ इथपर्यंत माझी फॉल लावून झालेली आहे आणि आता या टोकाला सुद्धा थोडंसं 1 इंच इतकं दुमडायचं आहे. त्याचे धागे वगैरे निघाले असतील तर ते कापून टाकायचे आणि आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचंय.
कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. भाबड्या या भक्तासाठी देव करी काम, देव करी काम. तर आता इथे माझी पूर्ण एका साईडची खालच्या बाजूची जी आहे ती फॉल लावून झालेली आहे आणि इथे लावून झाल्याच्या नंतर शेवटच्या टाक्याला गाठ मारायची आहे. माझा धागा थोडासा कमी पडला त्यामुळे गाठ मारायची राहून गेली आहे. तर मी आता इकडून जेव्हा फॉल लावत येईन त्यावेळी ती मारून घेईन. तर अशा पद्धतीने ही खालची बाजू पूर्ण माझी फॉल लावून झालेली आहे आणि तुम्ही खालच्या बाजूचा टाका बघू शकता किती बारीक टाका आलेला आहे. यापेक्षा बारीक सुई सुद्धा तुमची बारीक असेल तर यापेक्षा सुद्धा बारीक टाका येऊ शकतो. तर अशा पद्धतीने एक बाजू झाली आहे. तुम्ही याला खालून तुमच्या कस्टमरची जर ऑर्डर असेल, त्यांचं सांगणं असेल की त्यांना खालून पिको हवंय फॉलला, तर पिको सुद्धा करू शकता. पण मला खालून हातानेच लावायची होती त्यामुळे मी हाताने लावली आहे. आता ही वरच्या बाजूची लावून घेऊया. तर आता इथे ही फॉल व्यवस्थित करून घ्यायचे हाताने, कारण साडी इकडे तिकडे व्हायला नको म्हणून. आणि धागा मगाशी सांगितलं त्याप्रमाणेच पूर्ण घ्यायचा आहे. मध्ये तुटला तर ठीक आहे, आपण त्याला जॉईंट करू शकतो, पण शक्यतो धागा पूर्ण घ्यायचा आहे आणि त्याच्या शेवटच्या टोकाला एक गाठ मारून घ्यायची आणि इथून खाली छोटासा टाका टाकून इथे बोटाचा आधार घ्यायचा आहे आणि टाका द्यायचा आहे. नाहीतर मग फॉल आहे ती सरकत जाते आणि साडीला झोळ येऊ शकतो. अशा पद्धतीने धागा हळूहळू ओढून घेऊन मॅनेज करत राहायचंय. प्रत्येक वेळेला फॉल जी आहे ती हाताने व्यवस्थित करून घ्यायची अशा पद्धतीने. मला आहे ना, खरं सांगायचं तर काम करताना कधी गप्प बसताच येत नाही. म्हणजे ते टीव्हीवर कार्यक्रम वगैरे लावून काम करणं मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी स्वतः अशीच गुणगुणत असते आणि मला ते छान वाटतं. तुम्हाला आवडत असेल तर नक्की सांगा. तर असं हाताचा आधार घेत घेत, बोटांचा आधार घेत व्यवस्थित खालून छोटा टाका घ्यायचा आहे आणि अशी व्यवस्थित फॉल लावून घ्यायचे. हा धागा जो आहे तो व्यवस्थित मॅनेज करायचा आहे. अगदी त्याच्यावर हात ठेवून हळूहळू ओढून घ्यायचा, म्हणजे गाठ बसण्याचा प्रश्नच येत नाही. तर आता ही अशीच उरलेली फॉल आहे, ती मी पूर्ण लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता या वरच्या बाजूने साडीला फॉल लावताना प्रत्येक वेळेस हाताने असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचंय, नाहीतर मग ते खालच्या बाजूला तुमच्या साडीला चुन्या येऊ शकतात. त्यामुळे ही काळजी नक्की घ्यायची आहे फॉल लावताना. आता तुम्ही खालच्या बाजूने फॉल लावताना असं नाही केलं तरी चालून जातं, पण वरच्या बाजूने फॉल लावताना मात्र हे प्रत्येक वेळेस व्यवस्थित करणं गरजेचं असतं. आम्ही इंद्राच्या घरच्या देवांगणा, आम्ही इंद्राच्या घरच्या देवांगणा. देव जमले 33 कोटी, मध्ये बसले त्रिजग जेठी. देव जमले 33 कोटी, मध्ये बसले त्रिजग जेठी. गाऊनिया तृप्त करू सकल जना, गाऊनिया तृप्त करू सकल जना. आम्ही इंद्राच्या घरच्या देवांगणा, आम्ही इंद्राच्या घरच्या देवांगणा, आम्ही इंद्राच्या घरच्या देवांगणा. तर आता जवळजवळ माझी फॉल लावून होत आली. आता मी मध्ये मध्ये अशी जी काही बडबड करते ती तुम्हाला आवडते की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मला तर सवयच आहे. शांत बसून काम करणं मला अजिबात जमत नाही. रोज अशी बडबड चालू असते. काय करणार, एकटीच असते ना घरी.
तर असं व्यवस्थित धागा घेऊन व्यवस्थित फॉल लावायचे आहे. आता माझी वरच्या बाजूची तर फॉल लावून झालेली आहे. इकडे कैची ठेवली आहे, कदाचित खाली पडू शकते. तर आता ही अशी साडी थोडीशी फिरवून घ्यायची आहे आणि ते पुन्हा व्यवस्थित फोल्ड केलेली आहे की नाही ती व्यवस्थित बघायची आहे. इथे जे टोक आहे ते कॉर्नरला तिथे व्यवस्थित टाका मारून घ्यायचा आहे. अगदी हाताने सगळी फॉल व्यवस्थित करायचे. पुन्हा मी परत परत सांगते की हाताने व्यवस्थित करायचे. ते यासाठी की साडी तुमची ज्यावेळी आपण पलटी करणार आहोत त्यावेळी ती व्यवस्थित दिसायला हवी. कुठेही त्याला अशी चून आलेली किंवा असा झोळ आलेला दिसता कामा नये. तर अशा पद्धतीने प्रत्येक वेळेला तुम्ही जर व्यवस्थित करून घेतली तर असा प्रॉब्लेम तुम्हाला अजिबात येणार नाही. तर जवळ माझी फॉल आता इथे लावून झाले आणि इथे आता मी शेवटच्या टाक्याला गाठ मारते. आता हे जे मगाशी टोक ठेवलं होतं धाग्याचं ते आणि हे आत्ताचं टोक याला व्यवस्थित 1 2 3 गाठी मारून घ्यायच्या आहेत. म्हणजे ते कशात अडकलं तरी ते निघणार नाही म्हणून. आणि उरलेला धागा आहे तो कापून टाकायचा. तर अशा पद्धतीने माझी व्यवस्थित अशी फॉल लावून झालेली आहे. तुम्ही बघू शकताय किती सुंदर दिसतंय बघा. कुठेही त्याला काही जरा सुद्धा इकडे तिकडे झालेली नाहीये. तशीच खालच्या बाजूने सुद्धा मी तुम्हाला दाखवते बघा. थोडीही साडीला चून आलेली नाहीये. अगदी प्लेन बाजूने सुद्धा तुम्ही बघू शकताय. तर आता माझी साडीला फॉल लावून झालेली आहे आणि मला जेवढं होईल तेवढं मी अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला समजावण्याचा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. आता पाठीमागे इकडे ब्लाऊज दिसत ती ओव्हरलॉक करून आणलेली आहेत, त्यासाठीच बाहेर गेले होते आणि ती आता फिटिंग वगैरे करायची. तर अशी ही कामं चालूच राहणार आहेत. आता मला ही फॉल लावायला जवळजवळ अर्धा तास लागला, कारण व्हिडिओ बनवायचा होता म्हणून अर्धा तास लागला. नाहीतर साधारण 20 मिनिटामध्ये 20 ते 25 मिनिटामध्ये फॉल लावून होते अशा पद्धतीने. आणि तुम्ही जर खालून फॉलला पिको करणार असाल तर अगदी लवकर होऊन जातं, त्यात मग काही प्रश्नच नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.